प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या लोकांना तो त्याची इच्छा प्रकट करत असतो. बऱ्याचदा परमेश्वर वेगवेगळे सद्बोध, आपल्यामधल्या उणीवा आणि वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा कळवत असतो त्यामागे प्रभूची इच्छा असते आणि ती विश्वासणाऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असा एक अनुभव काही प्रसंगाला येत असतो की त्याच्या अवतीभोवतीचे लोक किंबहुना विश्वासणारेच लोक त्याच्या संदर्भामध्ये त्याची ओळख दूषित करण्याचा प्रयत्न करत असतात. पुन्हा एकदा मी म्हणेन, लक्षपूर्वक ऐकूया की परमेश्वर काय सांगत आहे. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काही विश्वासणारेच लोक त्या विश्वासणाऱ्याची ओळख दूषित करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा ज्याची ओळख दूषित होत आहे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीकडे लक्ष न लावता देवाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे आणि देवाची इच्छा जाणून घेणं गरजेचं आहे. जर आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जातो आणि मंदिरातलेच लोक जेव्हा आपल्याविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी त्याची ओळख दूषित करण्याचा प्रयत्न करत असतील तर समजून घ्यावे की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची महान अशी योजना तयार आहे. प्रेज द लॉर्ड. महान अशी साक्ष परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निर्माण करू इच्छित आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी. माझ्या अवतीभोवतीचे लोक किंवा माझ्या परिवारातले लोक, माझ्या मंडळीतले लोक, यदा कदाचित किंबहुना माझ्या घरातले लोक माझी ओळख दूषित करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर देवाला गौरव देण्याचं सोडू नका. अधिक देवाच्या समीप जा, अधिक देवाला गौरव द्या. कारण परमेश्वर आम्हाला या ठिकाणी हन्ना नामक स्त्रीचं उदाहरण देऊ इच्छित आहे. जेव्हा हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन ती तिच्या जीवनामध्ये असलेल्या कमतरतेला किंवा उणीवेला प्रभू समोर मनमोकळेपणाने बोलत होती, त्यावेळेला मंदिराचा याजक एली हा तिच्या संबंधाने म्हणत होता की ही द्राक्षरस पिऊन झिंगली आहे की काय. या ज्या बोलण्याकडे, या गोष्टींकडे जेव्हा आम्ही लक्ष पुरवतो तेव्हा आम्हाला परमेश्वर एक सांगू इच्छित आहे. कोण माझ्या जवळचा आहे, कोण देवातला आहे, कोण देवातला नाही याचा न्याय तुम्ही आणि मी करणार नाही. पण परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगू इच्छित आहे की तुझ्या जीवनामध्ये अद्भुत अशी योजना, अद्भुत असं साक्ष मी तयार करत आहे आणि त्या साक्षीच्या अगदी जवळ जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा अधिक आमच्या ओळखीला दूषित करण्याचा प्रयत्न होत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. तर प्रभू आज तुम्हाला सांगू इच्छित आहे, तोच प्रभू आज मलाही सांगू इच्छित आहे. अशा दूषित ओळख निर्माण करणाऱ्या एलीकडे लक्ष न लावता स्वर्गाच्या परमेश्वराकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे. आम्ही जेव्हा वचन वाचतो तेव्हा आम्हाला समजून येतं की जेव्हा हन्ना मनमोकळेपणाने देवासोबत बोलत असते आणि कालांतराने थोड्याच दिवसामध्ये आम्हाला हे वचनाच्या द्वारे समजून येतं की वर्षानुवर्ष ज्या गोष्टीची कमतरता तिच्या जीवनामध्ये होती ती कमतरता परमेश्वर भरून काढतो आणि तिच्या पोटी शमूवेल हा याजक निर्माण करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या राज्याविषयीची जर महत्वपूर्ण आणि उत्तम साक्षीची योजना जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने होणार असेल तर अशा दूषित ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष पुरवू नका. अशा व्यक्तींना, अशा मानसिकतेच्या लोकांना, अशा नकारात्मक कॉमेंट्सला इग्नोर करायचं शिका आणि देवाकडे, देवाच्या वचनाकडे लक्ष लावण्याचं शिका. तोच प्रभू जो मला आज वचनाच्या द्वारे खंबीर करत आहे, तोच परमेश्वर तुम्हालाही सांगू इच्छित आहे. जो परमेश्वर हन्नाच्या जीवनामध्ये शमूएलासारखी उत्तम साक्ष निर्माण करू शकतो, तोच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उत्तम रीतीची साक्ष तयार करू इच्छित आहे. म्हणून कुठला याजक बोलत आहे का, कुठला पाळक बोलत आहे का, कुठला एली बोलत आहे का, डोंट फिअर. देवाचं वचन आम्हाला सांगतं की भिवू नको, घाबरू नको, माझ्यावरती विश्वास कर, माझ्या योजनेवरती विश्वास कर. आणि तो विश्वास आशेला धरून, तो विश्वास प्रीतीला धरून आम्हाला देवाच्या संबंधाने दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून ती हन्नाच्या जीवनातली उत्तम अशी साक्ष, त्याहूनही उत्तम अशी साक्ष तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर निश्चित अर्थाने निर्माण करणार आहे. म्हणून देव आज मनामध्ये एक प्रकारची इच्छा उत्पन्न करत होता आणि वारंवार या दाखल्याकडे माझं लक्ष वेधत होता की सांगत होता की ही गोष्ट जी मला प्रभूंनी दाखवली, जी प्रभूंनी मला सांगितली, तीच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. प्रियानो,
आम्हाला वचन वाचायला मिळतं, हन्ना वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरामध्ये येत होती, वर्षानुवर्ष तिची कूस बंद होती, पण एक समय जेव्हा कूस उघडण्याचा आणि तिच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण करण्याचा आला होता, तेव्हा त्याच ज्या मंदिरात ती जात होती त्या मंदिराचाच याजक एली तिच्याविषयी दूषित प्रकारच्या गोष्टीचा विचार करतो. तिथे वचन आम्हाला असं वाचायला मिळतं की मला वाटलं, प्रेज द लॉर्ड, बऱ्याचदा अशा वाटण्याच्या गोष्टीवरती किंवा वाटलं म्हणून त्यांनी काढलेल्या उद्गारावरती विश्वास करू नका, खचून जाऊ नका. देव तुमच्या आणि माझ्यासाठी उत्तम अशी योजना तयार करत आहे. जेव्हा आम्ही बायबल वाचतो आम्हाला समजून येतं की ती पनींना सुद्धा त्या हन्नेला चिडवत होती की कारण ती मुलं बाळ तिला झाले होते, पण आम्हाला हे वाचायला मिळतं की हन्नाच्या मुलाचा उल्लेख बायबल करतं पण पनीनाच्या मुलाचा उल्लेख बायबल करत नाही. समजत असेल तुम्हाला तर समजून घ्या. देव आज म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, तू कुठल्या लोकांच्या बोलण्याकडे, लोकांच्या निगेटिव्ह गोष्टीकडे, त्यांच्या व्यर्थ ज्ञानाकडे लक्ष लावू नको, माझ्या वचनाकडे लक्ष लाव. माझ्या वचनाच्या द्वारे प्रभूची इच्छा म्हणजे देवाची इच्छा तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उत्तम आणि उत्तम अशा गोष्टी निश्चित अर्थाने देवाच्या राज्यासाठी तयार होणार आहेत. म्हणून आम्हाला आज परमेश्वर विशेषरित्या सांगत आहे या गोष्टीकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे. जे देवाने आपल्याला देण्याचं ठरवलेलं आहे त्याला प्रतिबंध करणं कुणाच्यानेही शक्य नाही. म्हणून हे समजून घेऊया, आजूबाजूची व्यक्ती असेल किंवा कुणीही असेल जी प्रतिष्ठित असेल किंवा स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेत असेल, अशा व्यक्तीच्या कुठल्याही निगेटिव्ह कॉमेंट्सला किंवा कुठल्याही गोष्टीला प्रतिकार करू नका, तर वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारा आणि वचनाला कार्य करू द्या, जेणेकरून देव बाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. थँक्यू. गॉड ब्लेस यू.